अजित पवारांचा दौरा असताना तुम्ही मोहोळ बंदची हाक दिली होती. मात्र अजित पवारांनी भाषणात आरोप केलेले आहेत की कोण मायकला लाजून पैदा झाला नाही की तो मला रोखू शकतो. कसं उत्तर असणार आहे आता? नाही, मागच्या वेळेला अजितदादांचा दौरा रद्द झाला आणि तो कशामुळे रद्द झाला हे मलाही माहीत होतं. माननीय पंतप्रधानांच्या संदर्भानं नाशिकचा काही कार्यक्रम होता, त्याकरता दादांचा दौरा रद्द झाला होता. आम्ही दादांचा दौरा रद्द करा म्हणून सांगितलेलंच नव्हतं. या मोहोळ तालुक्याच्या आंगरकरांनी त्यांना असं सांगितलं की उमेश पाटलांनी दादांचा दौरा रद्द करायला लावला. मी कशाला दौरा रद्द करायला लावतोय? मी काय एवढा मोठा नेता नाही आहे की दादांचा कुठला तरी दौरा रद्द करायला लावेल. आणि माझ्या सांगण्यावरनं जर दादा ऐकत असते तर मग मी ह्या आमदाराची उमेदवारीच रद्द करून टाकली असते. दादा, अजितदादा असंही म्हणाले आहेत की बैलगाडी चालताना असं कुत्र्याला असं वाटतं की आपणच ओढतोय पण ते बैल ओढत असतात. अशा प्रकारे खोचक एक टीका केली तुमच्यावर. कशा पद्धतीने बघता? ती मला नाही वाटत माझ्यावर केली आहे, ती विद्यमान आमदारांवर केली असावी असं मला वाटतं. आणि आता कुठेतरी सुनील तटकर यांनी तुमच्यावर कारवाईचे पण संकेत दिले आहेत. जरूर कारवाई करू अशा आश्वासन कार्यकर्त्यांना दिले आहे भाषणातून. कशा पद्धतीने म्हणजे पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यावर कारवाई करणार ना ते. मग आता यशवंत माने पक्षाचे आमदार आहेत आणि मी यशवंत माने आमदार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार असताना ते पवारसाहेब गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना सोबत घेऊन संपूर्ण मोहोळ मतदारसंघामध्ये कार्यक्रम घेतात. अजितदादांनी दिलेल्या निधीच्या माध्यमातून जी विकास कामं आलेली आहेत त्याची उद्घाटनं हे बळीराम काका साठेंना सोबत घेऊन करतात. यशवंत मानेची पहिली हकालपट्टी केली पाहिजे. पक्षाचा आमदार हा आपल्या विरोधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला सोबत घेऊन कार्यक्रम घेतो म्हटलं तर पहिल्यांदा यशवंत मानेची हकालपट्टी केली पाहिजे. पक्षातून पक्षविरोधी काम कुणी केलंय? त्यांनी केलेलं आहे ना. आणि यशवंत मानेला निवडून दिलंय तर आम्ही पण निवडून दिलेलं आहे, आम्ही पण मतदान केलेलं आहे, आमच्या भागात आम्ही पण लीड दिलेला आहे. यशवंत माने हा इंदापूर तालुक्यातला आहे, हा पुणे जिल्ह्यातला आहे. त्याचा आणि मोहोळ तालुक्याचा संबंध काय त्याला बोलायचं इथं? यशवंत माने कुणाच्या मेहरबानीवर आमदार झालेला आहे? यशवंत माने इथला लोकल आहे का? माणसं मिळली का सगळी मोहोळ तालुक्यातली की इथं आपल्याला उमेदवार पण मिळत नाही? आणि अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष असताना, तटकरे साहेब प्रदेश अध्यक्ष असताना हा राजन पाटील कोण लागून गेला उमेदवार जाहीर करणारा? राजन पाटलाला कुणी अधिकार दिला का? आमच्या पक्षाचा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष वगैरे झालेला आहे का? म्हणजे सगळ्या देशाचा मिळून सगळ्या देशांचा अध्यक्ष राजन पाटील आणि अजितदादा हे फक्त भारताचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष. त्यामुळे याला वरचा अधिकार मिळाला का? मग पक्षाची शिस्त बिघडवली कुणी? पार्टीचा अजूनपर्यंत पार्लमेंटरी बोर्डची बैठक झालेली नसताना, मोहोळ तालुक्याचा विधानसभेचा उमेदवार कोण हे अजून ठरलेलं नसताना राजन पाटलांनी कुठल्या अधिकारामध्ये मोहोळचा उमेदवार जाहीर केला? मग पक्ष शिस्तचा भंग केला कुणी? पवारांचा पुतळा जाळणाऱ्या त्या स्टेजवरून निष्ठावंत जे कार्यकर्ते त्यांच्यावर कारवाईचे संकेत देणे कितपत योग्य आहे? ही खरी गोष्ट आहे की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळी अजितदादांनी शपथ घेतली होती त्यावेळेला राजन पाटलांनी आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांचे पुतळे जाळले होते. आणि त्यामुळं खरं तर आंगरकरांच्या विरोधामध्ये आम्ही त्यावेळेसपासूनची भूमिका घेतली. आता हे दुर्भाग्याची गोष्ट आहे की त्याच व्यासपीठावरून माझ्यासारख्या अनेक वर्ष अजितदादांवर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये कारवाईची मागणी केली जाते. राजन पाटलांनी अजितदादाचा पुतळा जाळला होता, याच्या संदर्भामध्ये काय खुलासा त्यांनी केला? अजितदादांवर प्रेम होतं म्हणून आज अजितदादाकडे आले का सत्ता होती अजितदादाकडे म्हणून अजितदादाकडे आले? सत्ता नसती तर राजन पाटील हे अजितदादाच्या सोबत आले असते का? हा प्रश्न अजितदादांनी त्यांच्या स्वतःच्या अंतर्मनाला, तटकरे साहेबांनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारण्याची गरज आहे. आणि जर सत्ता नसताना उमेश पाटील अजितदादांना सोडून गेला असता का? हा सुद्धा प्रश्न त्यांनी त्यांच्या अंतर्मनाला विचारला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.